नमस्कार मित्रांनो, देव बरोबर असेल तर काय होते? बहुतेक जणांना हा प्रश्न पडतो, देव आमच्या बरोबर आहे की नाही? तर जाणून घेऊया. महाभारताचे युद्ध संपले तेव्हा सूर्याचे उत्तरायणात प्रवेश होण्याची पितामहा भीष्म वाट पाहत होते. बाणांच्या सयेवर देहात जीव आत्मा अजून तळमळत होता. देहाचा त्याग करण्या अगोदर सर्वांना डोळे भरून पाहत असताना त्यांच्या डोळ्यात पाणी आले. हे पाहून युधिष्ठिरने श्रीकृष्णास विचारले, माधव, हे तेच भीष्म आहेत जे ब्रह्मचारी आहेत, ज्यांचे जीवन तपश्चर्येने भरलेले आहे, ज्यांनी धर्माच्या रक्षणासाठी स्वतःला समर्पित केले आहे. मग ते शेवटच्या क्षणी का रडत आहेत? तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले की स्वतः भीष्म पितामह याचे उत्तर देतील. यावर भीष्म पितामह म्हणाले की पांडवांच्या सोबत देव स्वतः होते आणि त्यांचे रक्षण करत होते, तरीही त्यांना आयुष्यात खूप दुःख आणि वेदना सहन कराव्या लागल्या. हे विचार करून मला काळजी वाटते आणि शेवटी हा देवाचा कसला खेळ आहे असे माझ्या मनात सारखे विचार येतात. पण या लीलेने मला असेही समजावून सांगितले की देवासोबत असण्याचा अर्थ असा नाही की जीवनात दुःख राहणार नाही. उलट आयुष्यात दुःखे येतीलच, पण देवाचा आधार तुम्हाला त्या दुःखाशी लढण्याची शक्ती देईल आणि धर्माच्या मार्गावर चालण्यासाठी नेहमीच प्रेरणा देईल. आयुष्यात सुख येऊ देत किंवा दुःख, नेहमीच देवाचा आधार घ्या आणि प्रत्येक परिस्थितीत पूर्ण धैर्य आणि सकारात्मकतेसह सामना करा. तुम्हाला एक ना एक दिवस यश मिळेल. हरिओम तत्सत.